काय नेमकं तुमचा जामियाबद्दल आरोप आहे? किती पैसे जामियाला फंडिंग झालंय आणि किती कसे कुठे गेलेले, काय तुमचं म्हणणं नेमकं? हे असं आहे की जामिया इस्लामिया जी अक्कलकुवाची संस्था आहे, या संस्थे 750 कोटीहून अधिक रुपये देश आणि विदेशातून आलेले आहे. शिक्षणाच्या नावाखाली आलेला हा पैसा खरं तर देशविघातक कार्यासाठी वापरला गेल्याचा माझा या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे. काश्मीरमधील फुटीरवादी आणि देशद्रोही शक्तींना बळ देणाऱ्या एका संस्थेला, जी आपल्या भारत सरकारनं या संस्थेवर बंदी घातलेली आहे, अशा संस्थेला देखील जामियाकडनं या ठिकाणी फंडिंग करण्यात आलेलं आहे. इतकं नव्हे तर देशामध्ये वेगवेगळ्या मशिदींना देखील या जामियानं मशीद निर्माण करण्यासाठी पैसा दिलेला आहे. इथले जे काही विद्यार्थी तयार होतात, मौलाना मौलवी, हे देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि देश इस्लामीकरण कशा पद्धतीनं होईल, या देशामध्ये हिरवं जाळक या ठिकाणी कशा पद्धतीनं विणलं जाईल, यासाठीचा यांचा प्रयत्न असतो. खरं तर आधुनिक शिक्षण देण्याची गरज असताना या संस्थेमध्ये केवळ आणि केवळ धार्मिक शिक्षण दिलं जात आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीनं बनावट दस्तावेज असतील, विदेशी नागरिकांना या ठिकाणी आश्रय असेल, हे सगळे प्रकार जे आहेत अतिशय गंभीर आहेत आणि म्हणून या संस्थेची तात्काळ या ठिकाणी मान्यता रद्द केली पाहिजे. संस्थेची संपूर्ण जमीन, इमारती हे सरकार दप्तरी जमा झाले पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी आहे. जामिया इस्लामिया या संस्थेच्या विरोधात ज्या तक्रारी आम्ही यापूर्वी केल्यात, त्याची देखील या ठिकाणी चौकशी सुरू आहे. तथापि नव्याने जे काही मुद्दे आमच्या समोर आलेले आहेत, त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना लवकरच आम्ही भेटू. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यासमोर ही सर्व कैफियत मांडू, त्यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार देऊ आणि या संस्थेची मान्यता रद्द करून या संस्थेचं संपूर्ण दप्तर सकट इमारती, जमीन आणि एवढी मालमत्ता आहे ती जप्त करण्याच्या संदर्भातली आमची मागणी असेल, हे निश्चितपणानं आम्ही या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.